जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सई तामणकर. नमस्कार मंडळी. ज्यू लोकांमध्ये एक म्हण आहे, शरीरासाठी जसा साबण असतो तसं मनासाठी हास्य असतं. वा, म्हणजेच काय तर हसण्यामुळे तुमचं मन प्रसन्न होतं, ताजं तवानं होतं. चला तर मग हास्याच्या स्नानाने मन फ्रेश करूया. त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. कॉमेडीचा चौकार टेन्शन को पॉवर्ड बाय पुना गार्गिड आणि सन्स लिमिटेड. मंडळी, विनोदाच्या सगळ्या सुगंधी साबणांचे सुप्रसिद्ध विक्रेते इथे बसलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचंही स्वागत करूया. त्यांच्या आजच्या आणि उद्याच्या भागाचे परफॉर्मन्सेस बघून आपण ठरवणार आहोत पुना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड सुवर्ण क्षणांचे 2 मानकरी. चला तर मग आंघोळीला सुरुवात करूया. मंडळी, भोलाभुवन लॉजमध्ये जाणारा एक ग्राहक थेट गेला इंटरनॅशनल हॉटेलमध्ये. बघूया त्याला तिथे काय अनुभव येतोय. नमस्कार प्रसाद. हॅलो सई, कशी आहेस ग बाई? बरी आहे. काळजी घ्या स्वतःची बाहेर म्हणजे. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. तर बाळांनो, गेले 3 दिवस मी MJ इंटरनॅशनल 5 स्टार हॉटेलमध्ये राहतोय. आणि तो पण एकटाच. म्हणजे माझा बर्थडे होता ना, तुम्हाला सांगतो, एकट्यानेच केक कापला, एकट्यानेच माझा मीच भरवला, एकट्यानेच मी एकटाच डान्स केला, नाही एकटाच गप झोपलो. तुम्हाला सांगतो, म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटलं असेल की या एरियाला 5 स्टार हॉटेल कसं परवडतं. सांगतो, टेन्शन घेऊ नका. काय माहितीये, या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्याच हॉटेल लोकांचा ना म्हणजे धंदा बसलेला आहे, आवरा बसलाय, म्हणजे जवळजवळ मांडी घालून बसलेला आहे. तुम्हाला सांगतो, लय हालत खराब झालेली आहे. पण म्हणाय ना, 25,000ची रूम फक्त 3,000 रुपयात भेटले. काय सांगू तुम्हाला, मी जाम मजा केली. म्हणजे 3,000 रुपयामध्ये 2 टाइम जेवण, 2 टाइम नाश्ता, अटॅच 3 टाइम बाथरूम, अंघोळ. लय म्हणजे काय लावून काय करू कसं करू असं सगळं होतं. ते सगळं मी वापरलं. आज दिवसभरात जवळ 3 वेळा साबण लावून आंघोळ केले ना, एकदम फ्रेश मध्ये मी माझ्या घरी चाललोय. एक्सक्यूज मी सर. यस. आर यू चेकिंग आउट? नाही, मी माझ्या घरी चाललोय. सर, हे तुमचं बिल. थँक्यू. दत्तू, सामान घे. सर, मी आशा करते की आमच्या हॉटेलचा स्टे तुमच्यासाठी आनंददायी झाला असेल सर. म्हणजे तुम्हाला सांगतो, लय मजा. 3 दिवसात मी माझी जीवाची मजा केली. थँक्यू. वा वा वा, काय सांगतो. पण ह्या बिलाबरोबर बडीशाप नाही दिले. सर, ती उडप्याच्या हॉटेलमध्ये मिळते सर. तिकडे आपण जातो, ए वडा सांबार ला रे, ऊपर दे सांबार डाल के, तिकडे खातो की नाही, तिकडे बिलाबरोबर बडीशोप मिळते सर. हे 5 स्टार हॉटेल आहे सर. नाही, तुमचं सगळं बरोबर आहे. पण तुम्हाला सांगतो, बिलाबरोबर अशी बुचूक भरून बडीशोप खाल्ल्याशिवाय ना बिल भरण्याचं समाधान नाही होत. आय कॅन अंडरस्टँड सर. $45,249 आवरे बिल. हे बघा, 1 मिनिट सर. मी इकडं राहायला आलोय, हे हॉटेल विकत घ्यायला नाही आलोय. हो सर, पण हे तुमचंच बिल आहे सर. 3 दिवसाचा खर्च आहे तुमचा. हे 3 दिवसाचा खर्च? येस सर. आणि हे 66,000 रुपये कसले लावले? हा सर, ते तुमच्या फ्रीज मध्ये छोट्या छोट्या बाटल्या होत्या ना, वाईन बॉटल्स, त्या तुम्ही गायब केल्या, त्याचं बिल आहे सर. म्हणजे त्या बाटल्या असं फुकट नसतात? नाही सर, चार्जेबल असतात त्या. अरे नाही, त्या फुकट असतात. सर,
कोणी सांगितलं तुम्हाला सर? परसाद ओक बोलला म्हणा. तू कुठल्या पण 5 स्टार हॉटेल मध्ये गेलास की आपल्या उंचीप्रमाणे त्या बाटल्या ठेवलेल्या असतात, त्या आपण घ्यायच्या, त्या फुकट असतात. नाही सर आपल्या हाईट प्रमाणे असं काही ठेवलेलं नसतं सर, त्या चार्जेबल असतात सर. सर असंच करतो. मागच्या टायमाला सुद्धा मी AC 2 टायरने मी प्रवास करत होतो, तर मना बोलला, हे भाला तू AC 2 टायरने प्रवास करतोय तर तिकडच्या रेल्वेच्या हेल्पलाईनला फोन करून विचार, 2 टायरने प्रवास करतोस तर पंक्चरवाला अवेलेबल होईल का. तुम्हाला सांगतो, मी तिकडे त्यांना फोन करून विचारलं की भालानं ही व्यवस्था आहे काय. तुम्हाला सांगतो कन्फर्म तिकीट 15 मिनिटात वेटिंग लिस्टला आलं. या वसनावर मी का विश्वास ठेवतो तेच मला नाही. सर 5,525 रुपये तुम्ही कसले लावले? सर ते प्लंबिंगचे पैसे आहेत सर. प्लंबिंगचे? अरे तुमच्या बाथरूम मधला नळ गलतोय, त्याचे पण पैसे तुम्ही मलाच लावणार? नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सर. नळाचे पैसे नाही आहेत ते. मग कसले? परवा तुम्ही काय केलं सर? काय केलं? बाथटब मध्ये आंघोळ केलीत सर. आणि मग काय झालं खरं सांगा सर. ऍक्च्युली मला असं ते बाथटब दिसलं तर मला असं वाटलं उडी मारा म्हणून मी आंघोळ केली. सगळं पाणी असं गरम थंड असं सगळं केलं, ज्या बाटल्या होते ते सगळे असं टाकल्या त्याच्यामध्ये, आणि मी असं पहुडलो. तुम्हाला हॅलो 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 पाणी वर आलं. म्हटलं आता पडतोय का काय, म्हणून तो नाब मी असा उघडला, अरे त्या भोकात पाय अडकला माझा. एक्झॅक्टली सर, तो तुमचा अडकलेला पाय काढण्यासाठी आम्हाला प्लंबरला बोलवायला लागलं ना, त्याचे चार्जेस आहेत ते. अरे आवरा मोठा भोग ठेवायचाच कशाला की एका माणसाचा पाय जाईल. अरे वाद मी त्या पायपातून मिठी नदीमध्ये पडलो असतो. मग आम्ही मिठी नदीपर्यंतचे चार्जेस लावले असते. लायकी नाही तर बाटमध्ये बसता की झालं रे. आपल्याला कळत नाही तर कशाला वापरतो? ह्याला सांगा. तू कंट्रोल तू कसं माहित ना ते आपले कसे करतात मॅडम? सर आय एम सो सॉरी सर, आय एम सो सॉरी. दत्तू पैसे देणार आहेत ते, नक्की देणार. हो ना नाही बाय, मी आता फक्त तुला आशीर्वादच देऊ शकतो. पैसे नाही, कुठून देऊ मी पैसे? सर प्लीज. ठीक आहे सर, तुमच्याकडे पैसे नसतील ना, कार्ड पण चालेल आमच्याकडे. दत्तू कार्ड. अरे नाही, कार्ड ATM मशीन मध्ये मी कार्ड टाकते ना, ती मशीन पण थुकते अशी कागदाने. कायच अकाउंटला नाही तर काय येणार त्याच्यातून बाहेर अशी परिस्थिती. सर मग तुम्ही काय केलं सर? काय? आमच्या हाऊसकीपिंग वाल्याला बोलवलं आणि त्याच्या ट्रॉली मधून कॉरिडॉर मधून फेऱ्या मारून आलात सर. मग काय करायचं? कवरा लांब आहे जेवायला, कवरा लांब चालायला माझ्या मध्ये 2दा मी बसतो, मला दम लागतो. त्याला मी बोललो, रे भाला मला दम लागतो म्हणून मला जरा ट्रॉलीमध्ये बसव, म्हणून मी तिथपर्यंत गेलो. सर मी व्हेरी सॉरी सर की तुम्हाला एवढं लांब पडतं सर, पण काय 5 स्टार हॉटेल म्हटल्यावर एवढं मोठं असणारच. अरे पण तुम्ही ट्रॉलीमध्ये बसून तिकडे गेलात, पण ट्रॉलीवाल्याला तिकडून इकडे येताना कस्टमर मिळाला नाही, त्याचे हाफ चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. काय रिक्षा आहे का की रिटर्न हाफ? काही पण बोललो का फालतूगिरा? तुमच्या हे 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही लोकांना फसवता, फालतूगिरी करायची नाही. काही पण अरे त्याच्यावर बसलो म्हणून तुम्ही काय पैसे लावले? अरे चाल ट्रॉलीमध्ये आम्ही आमच्याकडे घरात फुकट खेळतो. काही पण लावता पैसे, मी अजिबात पैसे देणार नाही. म्हणजे नाही देणार, नाहीच आहे माझ्याकडे, कुठून देऊ? सर बघा ना सर, तुम्ही बिल चेक करा ना सर एकदा. हे सर आपल्या हॉटेलमध्ये कमोड सिस्टीम आहे की नाही सर? तुम्ही त्या कमोड सिस्टीमवर इंडियन स्टाईलने बसलात सर, त्यामुळे कमोड तुटला आणि मग तुम्ही इकडे तिकडे बघून साबणाने कमोड चिकटवलात सर. तुम्हाला कसं कळलं? सर CCTV मध्ये सगळं कॅप्चर झालंय. अरे CCTV तुम्ही माझ्या बाथरूम मध्ये लावलाय, म्हणजे मी बाथरूम मध्ये जे काय केलं ते तुम्ही ऍक्च्युली आम्ही असं जनरली नाही लावत सर, पण कोणी असं नवखं आलं ना की हेळसांड होते, मग आम्हाला लावायला लागतं. अरे तरी सुद्धा माझी प्रायव्हसी, माझी सिक्रेट काय? मी
सर डोंट वरी सर, आम्ही सगळी सिक्रेसी मेंटेन करतो. मुळात तो कमोड तुटल्याचे 15,000 रुपये इथे नाही लावले. मग कसले लावले? साबणाने चिकटवण्याचा बावळटपणा केला ना, त्याचे 15,000 रुपये. अरे काय फालतूगिरी आहे, हिच्या असला 5 स्टार असलं म्हणून काय झालं? अरे तुमचं 5 स्टार आहे ना. हो सर, इट्स 5 स्टार. सर्व्हिस तशी द्यायला नको आम्हाला. सर काय चुकलं का आमचं? तुम्ही सांगा, आम्ही सर्व्हिस देतो अरे तुम्हाला. 3 दिवस तुम्हाला सांगते मला टॉवेल बदलून द्या, टॉवेल बदलून द्या. तुम्ही अजूनपर्यंत मला टॉवेल बदलून दिलेलं नाही. सर तुम्ही घरी कधी टॉवेल धुवायला टाकता सांगा बरं? म्हणजे थोडस वास यायला लागलं की मग आम्ही धुवायला टाकतो. मग आमच्याकडून का बरं अपेक्षा करता आम्ही रोज रोज नवीन टॉवेल देऊ? 5 स्टार हॉटेल आहे ना हे. सर 5 स्टार आहे ना. सर लॉकडाऊन मुळे आमची पण हालत खराब झाली आहे सर. प्लीज कॉपरेट. मी काय करू? प्लीज समजून घ्या ना. आम्ही हे MAJ इंटरनॅशनल आहे ना, त्याच्याऐवजी MAJ लॉज असं लिहिणार होतो. अरे मग करायचं का नाही केलं? करा सर, पण ते चेंज करण्यासाठी 25,000 रुपये खर्च सांगितल्यावर आम्ही ते नाही केलं. मग ते माझ्याकडे येणार आहे तुम्ही? नाही सर, हे तुमचं बिल आहे, हा तुमचाच खर्च आहे. हे म्हणून आम्ही हे ठेवलं. आमच्याकडे खर्च करण्यासाठी पैसे नाही आहेत. प्लीज सर कॉपरेट करा सर. प्लीज हे बिल पे करा. आणि एक रिक्वेस्ट आहे सर, तुमची बॅग आम्हाला चेक करावी लागेल. फार फोडून अजिबात बॅगेला हात लावायचं नाही. मी अजिबात काही बॅगेत टाकले नाही. मी अशी फालतूगिरी करत नाही. आय एम द सिन्सिअर माणूस. ओ सर, सर रिलॅक्स सर. आम्ही तुम्हाला चुकीचं नाही समजत. अशी तुम्ही डायरेक्ट कशी बॅग चेक करू शकता? मागच्या वेळेला काय झालं, गौरव मोरे इथे राहायला आले होते ना, मग ते हॉटेलची गादी बॅगेत कोंबून घेऊन जाताना आम्ही त्यांना पकडले. अरे तो चोर आहे, मी चोर आहे काय? असं तुम्ही नाही करू शकत सर. त्याच्यामुळे आमच्या हॉटेलचा रूल आहे सर. प्लीज प्लीज कॉपरेट सर. तू प्लीज सर कॉपरेट प्लीज. हे काय सर ह्याचं एक्सप्लेनेशन द्या प्लीज. हे काय आहे सर? मी माझ्या घरून आणले त्या बाटल्या. आमच्या घरी सगळे आमचं काय सगळे खानदान छोटं आहे ना, म्हणून आम्ही पण एवढ्या छोट्या छोट्या बाटल्या वापरतो. सिरियसली सांगतो. अहो असं काय करता? बघू नका इकडं तिकडं. मास्क आहे ना, मास्क त्या आकाराचे चड्डे आमच्या घरात वापरतात. छोटे छोटे आमच्या घरात, ते आम्ही घरातून आणलं बाटल्या. सॉरी सर. एक मिनिट. हे काय मॅडम, ह्याचे 5,000 रुपये दंड लावा. येस. सणकन वाजवे ना वसरण. मेथीचा लाडू तुमच्या बापाने 5 स्टार हॉटेल दिला होता. माझ्या आईने तो दिला होता. म्हणून खाया विसरला म्हणून तो राहिलाय वसऱ्यांनो. आय एम सॉरी सर. सांगा समजू ना. मी समजवते. आय एम सो सॉरी. आपण प्लीज एकदा बिल चेक करूया आणि पेमेंट करून टाका सर प्लीज. हे 16,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील सर. कसले 16,000 रुपये? सर तुमच्या खिडकीतून जो सुंदर बीच दिसतो तो तुम्ही 8 वेळा पाहिलात. पर लुकचे 2,000 प्रमाणे 16,000 रुपये तुम्हाला द्यावे लागतील सर. म्हणजे आता बीज बघायचे पण पैसे द्यायचे वाजरे तुमच्या करा सर. काय फालतूगिरी आहे? तो फुकट बीच आहे. मी कधी पण असा बघू शकतो. आमच्या हॉटेलचा रूल आहे सर. काय करू? अरे रूल आहे. पे करा प्लीज. नाही ना, तुम्हाला मी सिरियस होतो. नाही आता माझ्याकडे पैसे जेमते हे कसं तरी मी पैसे लोकांकडनं जमा करू. 5 स्टार बोललं मजा आहे. नाही सर, समजू शकतो. माझे बाबा आले होते तेव्हा त्यांच्याकडे पण पैसे नव्हते बिल भरायला. मग काय केलं रे? मग आता आमच्या सगळ्या पिढ्या इथेच काम करतात. मी माझ्या पण पिढ्या बोलवतो इकडे. नाही सर. मी एक तुम्हाला ऑप्शन देते. काय? तुमची रूम नंबर 1033. आता त्या रूम मध्ये जे कोणी गेस्ट येतील ना, ते परत जाईपर्यंत तुम्ही तो तुटलेला कमोड धरून ठेवा सर. अरे नाही मला ते जमलं. मी जास्त वेळ असं धरून नाही शकत. मला दम लागतो. मी एवढा वेळ नाही बसू शकत. दुसरं काही ऑप्शन सांगा ना. ओके, आय हॅव अनदर ऑप्शन फॉर यू. दुसरं काही ऑप्शन? तुम्ही तुमच्या ओळखीचे 2 कस्टमर तरी इथे पाठवा. म्हणजे त्यांनी तुमचा रेफरन्स दिला ना, तर तुमचं बिल आम्ही अर्ध कमी करू. तो बिल अर्ध होईल? येस सर. तरीच तो परसादोग मना बोलला बाला तिकडे गेला की माझा रेफरन्स दे. वा 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 वा. अरुणदा, तुम्ही क्षणोक्षणी पटवून देता की तुम्हाला कॉमेडी किंग आणि कॉमेडी स्टार का म्हणतात. एकदा जोरदार टाळ्या. विचारा आपला परफॉर्मन्स हास्य रसिकांना कसा वाटला? सई चक्कीत जाळ परफॉर्मन्स होता. अरुणदा वा, मन तृप्त झालं. फार मजा आली. लेखकाच्या लिखाणाला तुम्ही पुरेपूर न्याय दिलात. तुमची एनर्जी, तुमच्या रिॲक्शन्स, तुमच्या प्रेझेन्समध्येच एक ह्युमर आहे असं आम्ही कायम म्हणतो, पण आज तुम्ही फुल टू बॅटिंग केलीत.
तुम्ही एकटेच बॅटिंगला तिथे उभे होता आणि तुमचे 2 साथीदार त्यांनी तुम्हाला उत्तम साथ दिली. चेतना मस्त, तुझं निरीक्षण आणि तुझं बॉडी लँग्वेज सगळं उत्तम होतं. दत्तू वाट्याला 2-3 पंचेस होते पण ते कडक वाजवलेस तू, फार मजा आली. मला हे महागाईचं जे सिल्वर लायनिंग होतं ते फारच आवडलं, कारण खरंच अशा मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये छोट्या छोट्या गोष्टींच्या अवाढव्य किमती असतात, अव्वाच्या सव्वा किमती असतात, आणि त्याचं हे सिल्वर लायनिंग मला फारच आवडलं. मस्त. प्रसाद अरण्या, 2-3 वेळा तुला सल्ले दिले म्हणून हे सगळं झालं. आता आज तुला एक मिठी पण देतो. हॅट्स ऑफ आहे तुझ्या एनर्जीला. थँक्यू. हॅट्स ऑफ. थँक्यू सर. क्या बात आहे अरण्या. त्यातला एक सिक्वेन्स डोळ्यांसमोर उभा केलास तू. म्हणजे तू त्या काचेतनं बीचवर कसं बघितलं असशील, पासून तू त्या कमोडवर कसा बसला असशील, सगळं व्हिज्युअलाइज झालं. आणि माझ्या सल्ल्यानंतर जर असा परफॉर्मन्स होणार असेल तर मी वारंवार तुला असे सल्ले द्यायला तयार आहे. वा, मजा आली, मजा आली. बारदार. आपल्या समीर दादाच्या बाबतीत नेहमीच काहीतरी विचित्र घडत असतं. आणि आज तो गेला आहे त्याच्या मुलाच्या शाळेत, आणि तिथे आहे पालकांची स्पर्धा, आणि तो त्यात सहभागी होणार आहे. मी देवाला विनंती करते, हे देवा, त्याच्याबरोबर आज काही विचित्र घडू नको देऊस. पण असं काही होणार नाहीये, कारण त्याच्याबरोबर आहे विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर, आणि हास्य जत्रेचे धूमकेतू विराज आणि दत्तू. ओ मॅडम, प्लीज लवकर सुरू करा ना कॉम्पिटिशन, प्लीज. हो, थांबाव जरा, मला अँकरिंग करायचं टेन्शन आलंय. मला अँकरिंग करायचं काम किती कठीण असतं माहितीये का तुम्हाला? नाही, आत्तापर्यंत वाटत होतं, पण गेल्या आठवड्यात हास्य जत्रेचे स्किट पाहिले आणि वाटलं की अँकरिंग कोणीही करू शकतं. म्हणजे अगदी कोणीही करू शकतं. हो रे, आणि मलाही जाणवलंय. दादा, रिहर्सलला बोलवलंय, एवढ्या सांगण्या व्यतिरिक्त असिस्टंटची खूप कामं असतात. हो, आणि मला हेही जाणवलंय की काम करायला 10 असिस्टंटची गरज नसते, काम करणारे 2 असिस्टंट पण बस असतात. मॅडम प्लीज लवकर सुरू करा. हो, आपण सुरू करूया. तर MHJ स्कूलमध्ये आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत पॅरेंट्स कॉम्पिटिशनसाठी. टीम ए आणि टीम बी मध्ये ही कॉम्पिटिशन होणार आहे. टीम ए चे सगळे मेंबर्स आलेत, पण टीम बी चा एक मेंबर येणं बाकी आहे. तो आला की आपण लगेच कॉम्पिटिशन सुरू करू. हॅलो एव्हरीवन. सॉरी मला जरा उशीर झाला. व्हेरी सॉरी. हॅलो मॅडम, कशा आहात आपण? आय एम गुड. हाय, हाऊ क्यूट. अरे पॅरेंट्स कॉम्पिटिशन आहे. बाबा कुठे आहेत? हो, मी 3 मुलांचा बाप आहे. माझा मोठा मुलगा 12वीला आहे. ही दाढी उगाच नाही वाढवले. सॉरी व्हेरी सॉरी. नाही, तुमचं कळलं, पण पॅरेंट्स कॉम्पिटिशन आहे. आजोबा काय करतायत? एक्सक्यूज मी. हे मी तुम्हालाही बोलू शकतो. हे बघा तुम्ही, थांबा जरा, भांडू नका. जे काय बॅटल करायचं असेल ना ते आता कॉम्पिटिशन मध्ये करा, हे की नाही? मिस्टर चौगुले, तुम्ही टीम बी मध्ये आहात आणि हे तुमचे पार्टनर. हॅलो, मी समीर चौगुले, तनयचे पप्पा. सगळे मला तनयचे टप्पा पण म्हणतात. अरे देवा, हे असे का बोलतायत? एक मिनिट इकडे या. ऍक्च्युली मी पण अशीच कन्फ्युज झाले होते. मलाही कळलं नाही असे का म्हणताय, पण गेला अर्धा तास यांना ऑब्झर्व केल्यावर मला कळलं की हे असेच आहेत. असेच आहेत म्हणजे? स्लो
नाही पण म्हणजे संत. वेगेपूरकर. वेगेपूरकर नाव आहे. हो हो सर. हे माझ्या नशिबी हे काय? या कॉम्पिटिशन साठी आपण चिठ्ठ्या टाकल्या होत्या. हा. त्या चिठ्ठ्यांमधनं हे लकी पार्टनर आपल्याला मिळाले. तर लकी आहात सर तुम्ही. तर आपण सुरू करूयात कॉम्पिटिशनला. हो. टीम बी रेडी आहात तुम्ही? टीम बी रेडी आहात ना तुम्ही? Yes. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द व्हेरी बेस्ट. चलो तर नमस्कार. MH स्कूल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर टीम ए आणि टीम बी बरोबर आपण खेळणार आहोत पॅरेंट्स कॉम्पिटिशन. पण त्याआधी आपण ओळख करून घेऊया कोण कोणाचे बाबा आहेत त्याबद्दल. आपण सांगा. नमस्कार, मी बलाढ्याचा बाबा. म्हणजे म्हणजे मला कळलं नाही. माझ्या मुलाचं नाव बलाढ्य. तुमच्या मुलाचं नाव बलाढ्य आहे? हो. हा? कसं काय बलाढ्य? तुम्ही केवढे असे आहात? तुमच्या मुलाचं नाव बलाढ्य कसं ठेवतील? नाही रे, नाही रे. चुकीचं आहे. अच्छा, म्हणजे माझा मुलगा बलाढ्य म्हणून मी पण बलाढ्य असायला हवं. आता तुम्ही टकल्यात तर तुमचा मुलगा टकला असायला पाहिजे. तू कुणाला बोलतो तू? सर तुम्हाला बोलतो मी. एक हे बघा हा का कसा बोलतो मग हा? सर नाही पण तुमचं चुकलं सर. तुम्हाला आल्यापासून प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेमच दिसतो सर. नाही, मला प्रॉब्लेम नाहीये. हे बघा, नाही 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 असं नाही चालणार सर. प्लीज जागेवर या, जागेवर या सर प्लीज. आपण पुढे ओळख करून घेऊयात. अरे झालं ना मगाशी ते. आता मगाशी झालं ना टकल्या. त्याच्यानंतर झाली 4-5 वाक्य. आता काय म्हणतोस तू टकल्या म्हणून? सर हे असंच होणार आहे. ते मागून येणार आहे, आपल्याला पुढे जावंच लागणार आहे सर. सर आपण ओळखीकडे. अरे पण अशाने ह्याचं स्किट नंतर संपेल, माझा आधी संपेल. तोपर्यंत ह्याचा संपेल तर मी काय कोपऱ्यात असा उभा राहू? नाही सर. सर आपली ओळख करून द्या प्लीज. येस. नमस्कार, मी विनोदचा बाप. हो हो हो, विनोदाचा बाप. अरे मी ओळखतो तुम्हाला. हो. हा, मागच्या स्किट मध्ये केवढा पडला होता तुमचा विनोद. अरे मी ओळखतो. मी विनोदला पण ओळखतो. कुठे विनोद? घरी आहे का? हो. घरी राहू द्या, घाई करू नका फार आणायची. आराम करतोय 1.5-2 वर्ष करू द्या. सर आपली ओळख करून देता? येस येस येस. मी तनयचे पप्पा. आणि वेगेपूरकर सर आपल्या मुलाचं नाव? हा. ची इतकंच कसं ना? नाही, बोलते. ची आठवते. हा हा. चिराग चिराग. येस चिराग. चिंतन. चिंटू. चिंटू नाव आहे तुमचं? हे काय नाव आहे आज? हे बलाढ्य आहे, चिंटू आहे. हो. तुम्ही ओळख करून दिलं तर कसं होईल? आता येत आहेत बलाढ्याचे पप्पा आणि हा ससा येईल असा. अरे ह्याच्या बाबतीत आता येत आहे चिंटूचे पप्पा आणि हा हत्ती येईल. कसं वाटतंय रे? मला आवडलेलंच नाही. चुकलंय एक्सक्यूज मी सगळं. सर. तुम्ही खूप बोलताय. पॅरेंट्स आहेत आपल्या मुलांचे. ते त्यांचा असा अपमान करणं बरोबर नाही सर. नाही, मला अपमान- डिबार करावं लागेल तुम्हाला. नाही, please. डिबार करावं लागेल. नाईलाज नाही, सर. एक प्लीज मिनिट. तुम्ही डिबार असं करू नका नका. वागू. काय माझा मुलगा तना आहे ना, त्याला वाईट वाटेल, तो ओरडेल मला. त्याने मला सांगितलं ही कॉम्पिटिशन जिंकून आय एम सॉरी. नाही डिबार नका वागू ना, sir. येस येस प्लीज 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 प्लीज. येस तर आपली ओळख झालेली आहे. तर आपण वळूयात आपल्या पहिल्या अरे मगाशी झालं ना, याला हत्ती म्हटलं. आता तुझा बाप हत्ती काय म्हणतो मला? हा सर ते रागवलेत. त्यांना सॉरी बोलून टाका ना पटकन. अरे पण मी नाही चुकलं होतं ना तुमचं. सॉरी म्हणा पटकन. म्हणा सॉरी. सॉरी. वेगेपूरकर सर. आता इट्स ऑल राईट बघा, कधी म्हणेल गंमत आहे माझी. सॉरी. नका ना त्यांना कशाला डिवचताय. सर झालेलं आहे. आपण वळूयात ना. हा आपण वळूयात आपल्या पहिल्या. अरे मी 2दा सॉरी म्हणालो ना. आता हो. अजून काय मी वेगळं करू? मी बोलून अजून मारेन त्याच्यातच आहे. आता मला कसं कळणार अजून त्याच्यात आहे का बाहेर पडलाय ते? मी बोलून बघते. वेगापूरकर सर माफ करा ना. संपवा विषय हा. संपवून टाका. सॉरी म्हटलं यांच्यातर्फे मी सॉरी म्हणते. माफ करा. हा आपण खेळूयात ना. पॅरेंट्स कॉम्पिटिशन साठी जमलाय. We are a team.
आर अ टीम अँड वी कॅन येस हा रेडी आहात तुम्ही टीम आहे टीम बी कम ऑन रेडी आहात तुम्ही येस 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 तर आपला पहिला राऊंड आहे बकेट बॉल राऊंड. हा राऊंड मी तुम्हाला समजावून सांगते. आपल्याकडे इथे एक बकेट दिलेली आहे, तुम्हालाही दिलेली आहे, आणि यामध्ये बॉल आहेत. तर आपल्याला काय करायचंय ना, आपल्याला बॉल या बकेटमध्ये फेकायचा आहे. म्हणजे तुमच्यापैकी एक जण बॉल फेकेल आणि दुसऱ्याने तो बकेटमध्ये झेलायचा आहे. तुम्हा दोन्ही टीमला 1-1 मिनिटाचा वेळ दिला जाईल. जास्तीत जास्त बकेटमध्ये जो बॉल गोळा करेल तो ठरेल या राऊंडचा विजेता. ओहो तर आपण खेळाला सुरुवात करूयात. हा. आता फक्त तुम्हाला ठरवून घ्यायचंय की कोण बकेट पकडेल आणि कोण बॉल टाकेल. येस येस येस. हे बघा तुम्ही तिकडून या. टीम बी पासून आपण सुरुवात हा मी करूया. हे करतो. या पुढे या. हे बघा ही बकेट आहे ना, मी काय करतो, मी बकेट पकडतो, तुम्ही बॉल जरा लवकर ये. थोडं लवकर आलात ना तर आपण सर थोडं फास्ट. अरे परत गेला यार तिकडे, मारलो. अरे नाही कोण नव्हता, मीच होता. अरे काय करू यार माणसाला मी. अरे यार मारी. अरे नाही रे, अजून मागे गेला यार. इथं या इथं या आता हलू नका. येस सर. बॉल देऊ मी. हे बाई हा बॉल तुम्ही घ्यायचा आहे. हा बॉल तुम्ही घ्यायचा आहे. हा मी कॅच पकडणार आहे. ओके येस वी कॅन डू इट. थांब रेडी बरोबर टाकायचा बॉल आपण जिंकायचा. येस अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. येस 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 कम ऑन येस 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 लवकर हा लवकर कर येस येऊ दे लवकर करना लवकर करना लवकर. मागे कुठे टाकतो रे. अरे पुढे टाक ना. एक काम कर ही मी बॉल टाकतो, तुम्ही तिकडे जा, बालदी घ्या लवकर घ्या. नको थांबा. मी बॉल टाकतो, बालदी सर घाई करावी लागेल. हो येस येस सेकंद उरले सर. फास्ट लवकर येस यू कॅन डू इट. येस लवकर थांब. हे मी दिले वर दिली वर दिली. अरे काय करतोय, केवढा वेळ लागतो यार. सर हे घर ना आता. अरे नाही रे, तिकडे आली. अरे वेळ जातो यार. हे धर. वेळ नाहीये सर. हा किती सेकंद आहेत. शेवटचे 5 सेकंद. अरे 5 सेकंद आहेत. नीट असं धर ना सरळ. सॉरी तुमची वेळ संपलेली आहे सर. नीट नाही धरताय तुला. अरे मगाशी लागलं ना जाड्या तुला. अरे यार, अरे हा का दिला यार मला. सर चिठ्ठी तुम्हीच निवडली होती. माझ्या बाबतीत का असं होतं नेहमी तेच मला कळत नाही यार. आता आपण बघूया टीम ए काय करते. प्लीज टीम ए या. यू आर रेडी. येस मॅम. ओके अँड युअर टाइम स्टार्ट्स नाउ. कम ऑन. ओ माय गॉड 3 सेकंदात 2 बॉल झेललेले या लोकांनी. वाव कॉंग्रॅच्युलेशन सुपर. वा कळलं मला 3 मुलं काय आहेत. कारण मला बादलीत बॉल टाकता येतो. हे काय लॉजिक आहे. बालदीत बॉल टाकतात म्हणून याला 3 मुलं आहेत. हे काय लॉजिक आहे. नाही सर नाही, त्यांना म्हणायचं होतं की ते परफेक्शनिस्ट आहेत ना, म्हणजे असं पटकन केलं ना त्यांनी सर. परफेक्शन. तनायचे बाबा जास्त चिडचिड करू नका, शांत राहा. हे कसे संयमाने राहतात तसं. तुला बाप म्हणून स्वीकारलाय ना, हाच माझा संयम आहे. सुकलेली चहा पावडर लावून आलायस ना, जा आता तिकडे. वाजवेन भनकन नाही तर आई शपथ. सर असं नाही सर, प्लीज तुम्ही शांत राहा. तुम्ही या जागेवर या. सर आपणही आपल्या जागेवर. नाही आम्ही इथेच उभे राहणार. इथून इथे यायला अर्धा तास लागतो. पुढचा राऊंड काय ते आम्ही बघू आणि मग ठरवू तिकडे जायचं की नाही. तुम्ही सांगा. हरकत नाही. तर मंडळी
आता बघूयात आपला पुढचा राऊंड काय आहे. जातो. अरे नका जाऊ रे. नाही बोललं तर नाही जायचं. लक्षात आलं? गप उभं राहायचं. गप उभं राहायचं. तर मंडळी नेक्स्ट राऊंड आहे 3 पायांची शर्यत. तर तुम्हाला दोन्ही टीमना एक एक पोतं दिलं जाईल. तुम्ही दोन्ही मेंबर्सना आपला एक एक पाय या पोत्यात टाकायचा आहे आणि इथून तिथपर्यंत चालत जायचं आणि तिथून पुन्हा परत यायचंय. जो पहिला येईल तो जिंकेल ही राऊंड. कळलंय तुम्हाला? ओके. एक मिनिट. मी ही राऊंड एकट्याने खेळेन म्हणतो. हा नकोय मला. मी एकट्याने ही राऊंड खेळ. 3 पायाची शर्यत. सर तुम्हाला 3 पाय आहेत का? नियम सर, नियम म्हणजे नियम. आपण काहीच करू शकत नाही सर. आपल्याला तसंच वागावं लागेल. चला तयारी करून घ्या. आम्ही रेडी आहोत. थांबा ना, आमचं होऊ दे ना जरा. हा. हा घ्या. हा माणूस जो दिलाय ना माझ्या नशिबाला तुम्ही, अरे घे ना बाबा वर घे ना पाय. घाल ना पाय. घे ना पाय. खाली करा. समोर बघ. And your time starts now. Start. Come on, fast. चला सुरू. अरे ये. अरे आत्ता मागे नाही जायचं. याला सांग ना आत्ताच मागे गेला. अरे ऐक रे. अरे ऐक रे. अरे ते गेले रे दुसरं राऊंड सुरू झालं. अरे ऐक ना रे, मागे जायचं रे आपल्याला. अरे जाड्या तिकडे जायचं रे. लोध्या इकडे कुठे? व्हेरी गुड. हो. सई मॅम कसं वाटलं तुम्हाला? सुसाट परफॉर्मन्स होता. दत्तू आणि विराज, तुम्ही आज दोघे समीर दादा आणि प्रसाद दादा यांच्या 2 ताकदवर नटांसमोर बरोबरीने उभे राहिलात आणि तितक्याच कॉन्फिडेंटली तुम्ही तुमचं सादरीकरण केलं. याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. तुमच्या गिव्ह अँड टेकमुळे अजून जास्त मजा आली. समीर दादा फार जशी विशाखी सुंदर चिडते तसाच आज तू देखणा चिडलास. तुझ्या चिडण्यामुळे फारच छान मजा आली. स्लो मोशन चं काहीतरी टेक्निक तुझ्या बॉडीमध्ये फिट केलं आहे का भावा असं वाटावं. इतकं सुंदर तू परफॉर्म केलंस. आणि ह्या स्लो मोशनला पण टायमिंग असतं आणि ते टायमिंग किती महत्त्वाचं असतं हे तू आज दाखवून दिलंस. रसिका मस्त. तुझ्या वाट्याला जे आलं होतं ते तू चोखपणे आणि मस्त केलंस. छान दिसतेस पण मस्त. आम्ही खूप हसलो. खूप धन्यवाद. प्रसाद सर. तुफान, टेरिफिक, धुवाधार परफॉर्मन्स, अफलातून. खूप मजा आली. मला सांगायला अतिशय आनंद होतो की हॉलिवूडमध्ये अनेक मॅन आहेत, वेगवेगळे सुपर हिरो, पण त्या सगळ्याला पुरून उरेल असा एकच स्लो मॅन आमच्याकडे आहे. टेरिफिक. तुफान कॅरेक्टर आहे. तुफान म्हणजे, आणि जितकं ते बघताना समोरून सोपं वाटतं तितकंच ते पोर्ट्रे करायला प्रचंड अवघड कॅरेक्टर. आय कॅन अंडरस्टँड. मला समजू शकतं की तुला स्वतःवरती किती कंट्रोल ठेवायला लागतो. एक तर बॉडीवर त्या कॅरेक्टरसाठी आणि मनावर, कारण हा राक्षस तुझ्या बाजूला आहे. दादा मी या कॅरेक्टरला फक्त चष्मा म्हणून काढून ठेवतो. मला तर रिॲक्शनच बघायचं. करेक्ट. नाही खरं आहे. अफलातून. दत्तू, मला बलाढ्यच्या 2 भावांची नावं पण ऐकायला आवडली, कारण मी काही वेळ त्यात अडकलो की 3 मुलं आहेत, पहिल्याचं नाव बलाढ्य, दुसऱ्या दोघांची नावं काय असतील ह्याच्यात मी अडकलो होतो. रसिका फार छान दिसतेस आणि फार ॲप्ट केलंस. त्या प्रहसनाला जेवढं आवश्यक होतं तेवढंच. विराज, तुझा विनोद घरी आहे असू दे, लोकांच्या 7 पिढ्यांच्या नातेवाईकांपर्यंत पण विनोद पोचलेला नसतो, तुझ्या निदान घरी तरी आहे. सम्या, फॅन्टॅस्टिक. मला असं वाटतं की एक यशस्वी संसार हा नवरा बायकोचा असतो, तसं स्लोमॅनचं स्किट हे तुझं आणि म्हणजे पशा इतकंच तुझंही आहे. तू जोपर्यंत त्याच्यावर रिॲक्ट होत नाहीस तोपर्यंत ते कम्प्लीट नाही होऊ शकत. त्यामुळे हा जो तुमच्या नवरा बायकोचा हा संसार आहे स्लोमॅनचा, हा अफाट आहे आणि तो असाच अबाधित राहो आणि हा संसार वर्षानुवर्ष
चालू राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो. वंडरफुल, फॅन्टॅस्टिक. मंडळी, कर्तव्यावर असलेला पोलीस आणि यंदा कर्तव्य असलेले तरुण तरुणी येतात एकमेकांसमोर. बघूया त्यांच्यात काय घडतंय ते. हा शिंदे शिंदे ऐका ऐका, ते जाबड्यान जमदाड्यांच्या लग्नाची यादी नीट करा. काय त्याच्यात नवऱ्याचं नाव नाही टाकलं तुम्ही? ते टाका पहिले. हा, आणि पटापटा करा. त्याच्यानंतर अजून 2-4 लग्न करायचे. हा, ठेवा चला. बघा आहे का नाही सई मॅडम, बघताय का प्रसाद सर? हे अहो माझ्या स्वतःच्या लग्नात मी यादी नव्हती बनवली. इथं कुणात ते दाबडे जमदाडे बघितलं पण नाही त्यांना, त्यांच्या याद्या बनवतोय मी. काय पोलिसाची ना कामच बदलली तो 2 वर्षात. मी आधी काय करायचो, आम्ही आहे ना बुरक्याच्या मागचे खरे चेहरे शोधायचो. आता आम्ही सांगतो ए बाबा घाल ना मास्क, ए बाबा अरे ते लपवून तोंड बाबा. कामच बदललीत. पहिले तुम्ही काय करायचं, तुम्ही कलाकार लोक आमच्या पोलिसांसाठी करमणुकीचे कार्यक्रम करायचा आहे का नाही, आम्हाला लय बरं वाटायचं. आता आम्हीच कोरोनावरची गाणी बनवतोय, आम्हीच गल्ली बोळात जाऊन गातोय आणि हे फिरत्यात भामटे ए कुठं आहे कोरोना कुठं आहे. लोक ऐकत नाही, तो अजिबात ऐकत नाही. आता ह्यो बघा ह्यो मे महिना आहे का नाही, म्हणजे काय लग्न सराई लोकांची लग्नाची गडबड असती, मुहूर्त असतात का नाही वेगवेगळे. पण मग कशाला 1-2 वर्ष थांबायचं ना. हा, काय परिस्थिती आहे बाहेर, शासनानं आपल्याला काय सांगितलंय का बा बाहेर कोरोनाचे पेशंट वाढत आहेत, आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आहे का नाही. आणि जर तुम्हाला करायचंच आहे, तुम्हाला बाबा लईच घाई लागली तर मग 2-4 माणसात करा ना, आपली जवळची काय माणसं असतील. उगा आपली नुसती तुंबड सगळी त्या हॉलमध्ये ह्याला पण बोलवा त्याला पण बोलवा, कशाला. लोक नाही ऐकत, लोक ऐकत नाहीत. लॉकडाऊनमध्ये पण बाहेर येतात, तरी आता इथं कोण नाही. नशीब. बाबू किती मस्त ना या समुद्र किनारी, फक्त तू आणि मी. आणि मी थांब या बरं इकडे या ना इकडे या. बेट्या इकडे रे, इथं येत मधी. सॉरी साहेब. का सॉरी? काय करत काय होता तुम्ही? ते आम्ही इथं सरकारनं लॉकडाऊन लावलंय, सांगितलंय घरातनं बाहेर पडायचं नाही. अरे इथं तरी बसायचं, हे दिलंय ना बस. इथं का बसला होता? नाही साहेब, ते म्हटलं बाहेर का आला? बाहेर का आला तुम्ही? इथं नाही, घराच्या बाहेर का आला? लॉकडाऊन लागलाय अख्ख्या महाराष्ट्रात, बाहेर का आला? ते सर दूध, दही, भाजी, अंडी, पाव, बुर्जी. नाही साहेब, ते आम्ही मेडिकल हॉस्पिटल ई पास लग्न मयत झाली सगळी कारण नाही ना, 2 ओळीत संपलीत. आता नवीन बनवा चला. कशाला आला बाहेर? लॉकडाऊन असताना घराबाहेर का आलात? साहेब ऍक्च्युली खरंच आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो. म्हणजे जाऊन आलो हो. म्हणजे गेलता का जाऊन आलता? जाऊन आलो होतो. मी बदललेलं ना बाबू. ते कसं आहे साहेब, म्हणजे आम्ही खरं तर जाऊन आलो होतो हॉस्पिटलला, पण मग नंतर आम्ही औषधं घेऊन परत चाललोय. दाव बरं औषधं दाव. औषधं नाही आहे, तीच घ्यायला चाललोय. होय, हा घेणार. आणि अच्छा बर मग ते त्याचं प्रिस्क्रिप्शन आहे का? असेल ना, दिला असेल ना डॉक्टरने? हा ते पाठवणार आहेत डॉक्टर, फोनवर मोबाईलवर पाठवणार आहेत. ते फोनवर पाठवणार? हा. इथं समुद्र किनाऱ्यावर तुला डॉक्टर प्रिस्क्रिप्शन फोनवर पाठवणार? नाही म्हणजे आम्ही मेडिकललाच होतो, पण तिकडे ते म्हणाले की तुम्हाला प्रिस्क्रिप्शन पाठवतो म्हणून, पण तिथे रेंज नव्हती. म्हणून म्हटलं इथे यावं, समुद्र किनारा आहे तर रेंज येईल इकडे, वाऱ्या आणि ब्रीज. लाटात नेटवर्क येतं का? तुझ्या बापानं समुद्राच्या मध्ये डाव लावलाय? सांगितलंय सगळ्यांना लॉकडाऊन मध्ये इथं ये. सांगितलं एवढं लॉकडाऊन मध्ये बाहेर नाही पडायचं. बाहेर कशाला आला रे? इथं कशाला आला? साहेब सॉरी, मी खरं सांगतो. तुमच्यापासून काय खोटं बोलायचं? ए बेटा, तू ठरवलंस ना. तू काय तुझ्या 3 पिढ्यांनी ठरवलं तरी कोण खोटं नाही बोलू शकणार माझ्या पुढ्यात. सांग पटकन काय साठी आला? हा ते साहेब चला ना. ए यान.
ते काय साहेब जरा ही आहे ना म्हणजे ही ती थोडी दुःखी आहे. हे दुःखी आहे होय? दुःखी आहे थोडी, म्हणून म्हटलं तिला शांत वाटावं, जरा बरं वाटावं, मोकळं वाटावं तिला. म्हणजे आता समुद्र कसा आहे, सगळ्यांची दुःख घेतो आपल्याकडे, तर तेच मी म्हटलं तू सांग त्याला दुःख, म्हणून आम्ही इथे आलो होतो साहेब. 5 मिनिटासाठी तू समुद्र हो, तुला लय दुःख द्यायचंय मला. ए बाय, मी खूप दुःखी आहे सर. नेमकं बुधवार गुरुवार आला का नाही, हिला लय दुःख होतं, हिला लय अभिनय करावं असं वाटतं. बाय कोण गचाकलं ग बाय? नाही गचाकलं नाहीये, आजारी आहेत. आजारी होय? बाप आजारी होय? कोण कोण आजारी कोण आहे? तुमच्या दोघांचा पेशंट एकच आहे? हो, म्हणून तर दोघं एकत्र आलोय ना आम्ही. कुठं आहे? कुठं पेशंट कुठं ऍडमिट आहे? इथं. इथं नाही, इथं. तिथं दुबई आहे बाय, समुद्राच्या पारात तिकडे दुबई आहे. हे जसलोकला आहे. जसलोकला आहे. जसलोक आहे. इथं नरीमन पॉइंटला तू बसलायस, जसलोक तिकडे हाजी आलीला. तिथनं काय हवेनं आलात का उडत दोघं? नाही. कुठल्या हॉस्पिटलला ते आहे ना, ते हॉटेल ते सेफी ह्याला ते कन्फ्युजन झालं ना. नाही हे होऊ शकतं, म्हणजे माणसं आहे आपण, एवढं कन्फ्युजन होऊ शकतं आपल्याला. तुम्ही काय सारखं सारखं खोटं नाही बोलणार. बरं मग आता मला का नाही हे सांगा की तुमचा पेशंट जो कोणी आहे तो कोण आहे तुमचा? काका. बाई कोण आहे? आमचे ते काका आहेत, त्यांना आम्ही लाडाने मामा सुद्धा म्हणतो. असू शकतं, काकांना आपण लाडांना. तुम्ही मला का मारताय पण? तुला काय हे बघ, पोलीसवाला आहे, प्रोटोकॉल सोडत नाही, लेडी कॉन्स्टेबल नाही, हिला मारू शकत नाही, त्यामुळे काकाला मामा बंद कर. ते काका ते तुम्ही पण आहे ना, आपण सगळे म्हणतो ना तुम्हाला पोलीस मामा, पोलीस मामा, पोलीस मामा. पण तुमची पुतणी तर तुम्हाला काकाच म्हणणार ना, ती कशी तुम्हाला मामा म्हणणार? ते तसं आहे ते साहेब. ह्याच्यात मी अडकलो, हे मला पटलंय. मला माई पुतणी काका म्हणती, पण तुम्ही सगळे पोलीस मामा म्हणता. जाऊ साहेब. नाही मला एवढं सांगा फक्त आता. ठीक आहे तुम्ही जा, पण मला सांगा ते तुमचा तो काका आहे ज्याला तुम्ही मामा म्हणता, त्याचं नाव काय तेवढं मला सांगा. हा पण एकेकानं सांगायचं, एकेकानं सांगायचं, कानात सांगायचं. कानात कशाला? मजा म्हणून मला आहे का नाही, मला सांगितलंय एवढा एरिया आहे का नाही, तुझा आहे, जा बाबा मजा कर समुद्र किनाऱ्यावर. तर मी म्हणलं एकटा कशी बाबा मजा करणार, तेवढ्यात तुम्ही दोघं दिसला. आता आपण खेळ खेळू. आता मला सांगायचं, कानात नाव सांगायचं. मी सांगतो आधी. आता सांग पटकन, चल. घे मुका, घे. सॉरी घे मुक. सॉरी पटकन सांग नाव, चल. येळ काढू नको, चल सांग पटकन. मनोहर. हे नक्की आहे का? हा. ए बाय, तुझ्या काका असलेल्या मामाचं नाव सांग. दत्तात्रय. दत्तात्रय? पोरे एक तुला हिताची गोष्ट सांगतो बघ, प्रत्येक अक्षराला जो साईड स्टँड लावलायस ना तो काढा दे. शब्द आहेत का ते, स्कूटर नाही पडायला, आहे का नाही? दत्तात्रय. मग हे तुझा जो काका आहे तो हिचा मामा आहे, ज्याचं ही नाव सांगती दत्तात्रय, त्यो मनोहर आहे. इथं मला येडा बनवता का? नाही ऐका ना, ते जे आमचे मनोहर काका आहेत ना, त्यांना आम्ही लाडाने दत्तात्रय मामा सुद्धा बोलतो. येडी आहे का तू? दत्तात्रय कधी लाडाचं नाव असतंय का? लाडाची नावं काय असतात? पिंकी, चिंटू, पश्या अशी असतात लाडाची नावं. आणि मुळात ज्याचं नाव दत्तात्रय असतं त्याचं लाडाचं नाव दत्तू असतंय, कळलं का? त्यामुळे दत्तात्रय हे नावच नाहीये. आता आहे का नाही, तुम्ही लय खोटं बोला. खाली बस, खाली बस. कोंबडा बन.
तुझ्या बापानं असा कोंबडा बनला होता. नीट बांध. कान धर, कान. कोंबड्यासारखे कान धर. कोंबडा कान धर. तू कसं मांड्यात ना हात टाक. हा धर ते नीट. हा कान धर, कान धर. चल. नाही होत आहे साहेब. नाही होत आहे मग तोंड वर कर आणि 121 वेळा द्रत्रात्रय म्हण. द्रत्रात्रय. हळू बोल. ए पोरे चल कोंबडी बांध. चल कोंबडी बांध. मला नाही येत कोंबडी बनता. मला विमान बनता येतं. अयो काय बनती पोरे तू? मला विमान बनता येतं. ती विमान असं वाटतं विमान बनवून दाखव. बन की मला व्हिडिओ काढू दे. मी पोलीस स्टेशनात सांगेन ना एक पोरगी विमान बनती बाबा मरीन ड्राईव्हवर. हा हे आहेत विमानाचे पंख आणि हे उडालं विमान. विमान जर गायब झालं तर हितनं कोंबडा पण गायब झाला. विमान इथं आलं नाही. मी या कोंबड्याची बाय. अचानक हे काय केलंस ग? विमान लँड केलं. तुम्ही दोघं ऐका नाही. तुम्ही उभे राहा रे. तुम्ही असे नाही ऐक. उभे राहा. उभ्या राहा. हो थांबा. हो इथे उभा राहा. हे बघ आय ए तू माझा लई येळ खाल्लाय. हे बघ मला बाकी कामं पण आहेत. बाकी सगळी फालतूगिरी सोडा. मला खरं खरं सांग तुमची नावं काय आहेत? तुम्ही इथं काय नाव काय तुमचं? द्रत्रात्रय. ओंकार राऊत. मग आता तुझं खरं नाव सांग. सांग. शिवाली परब. हा ओंकार आणि शिवाली. आता मला खरं खरं सांगायचं तुम्ही दोघं इथं काय करत होतात? साहेब हा तू नाही सांगायचं. तुझ्याकडनं मी आता ऐकणारच नाही. बेटा तू मला विमान बनवून दाखवलं ना. आता तू मला उत्तर द्यायची. आणि मला एक जरी उत्तर पटलं नाही का नाही तुला मी तुडवला. तुला मी बोलला. ती चुकल्यावर मला का तुडवताय तुम्ही? म्हणलं का नाही लेडी कॉन्स्टेबल नाही माझ्याकडे. मी पुरुषालाच मारणार. ए पटकन सांगायचं इथं काय करते? कशाला आली तू इकडं? नीट सांग. हा नीट सांग. खरं सांग. हा खरं सांग. चल कशाला आली इकडं? आम्ही कासव शोधायला आलेलो. कासव शोधाय आल तू? का ग बाई कासव का आणला? कासव शर्यतीत जिंकतो ना तर आमचे ससे म्हणाले कासवांना आणा तरच आम्ही शर्यतीत पळू. कोण ससे? ससे म्हणजे आमचे शशी मामा. त्यांना आम्ही लाडाने ससे पण म्हणतो. अहो लाडन काय म्हणली? काय म्हणली? लाडान ससे म्हणतो. मला हे उत्तर पटलेलं नाहीये. तिला सांग नीट उत्तर द्यायला. बाई शिवाली नीट उत्तर दे ग नाही तर हे माझे ससे सुजवतील बाई. प्लीज बाई. आता शेवटचं विचारतोय मी. पटापटा सांगायचं. काल ती इकडं. काका तुम्हाला जलपरी माहित आहे? मारा. लगा मला तुझंच लय वाईट वाटायला लागलंय. लेडीज अरे काय पण बोलती येडी आहे का? तुम्ही दोघं मिळा. ए इकडे तू आई बापाचा फोन नंबर दे मला. काय साहेब मी सांगतो मी खरं सांगतो प्लीज. आम्ही कोणालाच भेटायला आलो नव्हतो. आम्हीच एकमेकांना भेटलो नव्हतो म्हणून आम्ही इथे बसलो होतो. त्यात ती म्हणाली मला लॉकडाऊन बघायचा आहे. मी नाही बोलले. अरे तू येडी आहे का ग? ए पोरे लॉकडाऊन बघायचा नसतो. लॉकडाऊन पाळायचा असतो. मला नका म्हणू सॉरी. उद्या तुम्हाला झालं का नाही हे संक्रमण तुमच्यामुळे तुमच्या घरातल्यांना झालं ना मग स्वतःला आणि त्या घरातल्यांना म्हणा सॉरी. अरे लाजा वाटल्या पाहिजेत रे तुम्हाला. हा तुम्ही पुढची पिढी आहे ना आपली. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का? तुम्ही आहे ना चौकात कुठला तरी हवालदार आपल्याला पकडेल आपल्याकडून दंड घेईल म्हणून हेल्मेट घालता. स्वतःच्या जीवाची काळजी नाही तुम्हाला. पण आता असं नका करू. बेकार आजार आहे. तुमच्यामुळे सगळ्यांना फळं भोगावी लागणार आहेत. आणि 1-2 वर्षासाठी नाही लई वर्षासाठी मोक्कार फळं भोगावी लागणार आहेत. असं करू नका रे. घुसतंय का टाळक्यात? घुसतंय. काय
याच्या पुढे लॉकडाऊन मध्ये बाहेर पडताना हेल्मेट घालून पडायचं. काठी द्या काय बोलताय इथे बसून इथे जमावबंदी इथे संचारबंदी लागली आहे. तुला कळतंय काय बोलताय ते? लॉकडाऊन मध्ये बाहेर नाही पडे कसं जुळलंय आपलं मला काही कळतच नाहीये. मला वाटतंय तुला कळलंय लॉकडाऊन मध्ये बाहेर नाही पडायचं ते. कळलंय. हा ए बाय हे पेटायचं आता आहे का नाही तुझं विमान उघड पॅसेंजर घ्या ना उड जा. विमानात हेल्मेट नाही ना घालायचं. खरंच खूप खूप मज्जा आली आणि खूप सुंदर मेसेज दिलं तुम्ही या स्किट मधून. आपण विचारूया हास्यरसिकांना कसं वाटलं हे स्किट. सईताई, मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं प्रहसन होतं हे, अत्यंत महत्त्वाचं. कारण विनोदाबरोबरच समाज प्रबोधन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ह्या मंचावरून ती वेळोवेळी घडत असते याचा मला अत्यंत अभिमान आहे. आणि ही संकल्पना गणेश सागडेंची आहे, तर गणेश सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पृथ्वीक, तुझा लहेजा फारच भावला, मजा आली. शिवाली मस्त, ओंकार मस्त. या निमित्ताने सगळ्यांना सांगू इच्छिते प्रेक्षकांना की प्लीज नियम पाळा, कारण करोनाची साथ रोखणं हे आपल्याच हातात आहे आणि आपल्या परीने आपण जेवढं काही करू शकतो ते केलंच पाहिजे. आपलं संरक्षण आपल्या स्वतःच्या हातात आहे आणि ते आपण करायलाच पाहिजे. हा मेसेज सगळ्यांना दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हसवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मजा आली गाईज. थँक्यू. थँक्यू. प्रसाद दादा, मला असं वाटतं की नियम तोडल्यानंतर ज्या वेदना भोगायला लागतात त्या तू फार करेक्ट पोचवल्यास. ओमकार, ज्या पद्धतीने तरुण पिढी नियमांचं उल्लंघन करते किंवा असंच बाहेर पडते, त्यांना कळलं पाहिजे ते सुजल्यानंतर काय त्रास होतो. कारण काय आहे, कुठलाही पोलीस गंमत म्हणून कधीच कुणाला मारणार नाही. जेव्हा त्याच्या सहनशक्तीचा अंत होईल तेव्हाच कुठलाही पोलीस बांधव अशा प्रकारचं कृत्य करेल. अदरवाईज पहिल्यांदा ते समजावूनच सांगणार. सो अत्यंत महत्त्वाचा विषय मांडला तुम्ही आणि फायनली जो मेसेज दिलास तो अत्यंत महत्त्वाचा आहे की आपल्या हातात आहे आपल्या कुटुंबाची काळजी घेणं. आपल्या एका चुकीमुळे तो त्रास कुटुंबालाही भोगायला लागू शकतो. मग ते सगळ्या सदस्यांपर्यंत तो आजार पसर जातो आणि मग नको ते होऊन बसतं. त्याची काही गरज नाही आहे. म्हणजे आणि हे कारण तर म्हणजे मला सगळ्यात कासव शोधायला आलो होतो हे कारण फार आवडलं. फार विलक्षण कारण होतं आणि मी फार एन्जॉय केलं ते कारण की अशा वेळेला आपल्याला कुठली कारणं सुचू शकतात. काही वाटेल ते होऊ शकतं. म्हणजे पोलिसाकडनंही काही वाटेल ते होऊ शकतं, या अशा जोड्यांकडनंही काही वाटेल ती कारणं सांगितली जाऊ शकतात. पण हा मेसेज विनोदाच्या माध्यमातून पोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम हा पूर्ण मंच करतोय आणि या मंचाचा मी एक भाग आहे. ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. फायनली खरोखरच एवढं सांगणं आहे या सोनी मराठी वाहिनीद्वारे, या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाद्वारे की नियमांचं पालन करा. नियम हे आपल्यासाठी आहेत. त्याचा कुठल्याही प्रकारे त्रास आपल्याला होता कामा नये. सरकारनी आपला विचार करून, आपल्या कुटुंबाचा विचार करून, आपल्या समाजाचा विचार करून जे निर्बंध लावलेले आहेत त्याचं कसोशीने पालन करणं हे या राज्याचा नागरिक, या देशाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आणि ते आपण बजावलंच पाहिजे. वंडरफुल, मजा आली. मंडळी, फेसाळत्या विनोदाचं हास्य स्नान आता आवर्त घेऊयात आणि आज इथेच थांबूयात. तुम्ही पाहायला विसरू नका सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.